कलेक्ट का नाही केली। माझा विचार एवढं नवी मुंबई पोलिसकरांना की त्या लोखंडी रॉडने मारहाण झाली त्याच्यानंतर रुपेश हिराजी ठाकूर आणि त्याच्या सहकाऱ्यांना तुम्ही सरकारी इस्पितळामध्ये जो नियम आहे म्हणजे मागच्या अलीकडच्या काळामध्ये जो आमचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांना बाबतीमध्ये एक घटना घडली वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये, त्यावेळेला त्यांना मेडिकलसाठी पाठवलं तर ते मेडिकलमध्ये एवढे मोठे नेते आहेत, आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, तर त्यांना कुठल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नाही पाठवलं, त्यांना पाठवलं ठाण्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये। तर ज्या ठाणे हॉस्पिटलमध्ये तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा पाठवलं जातं त्यावेळेला त्यासोबत जे आरोपी होते ज्यांनी हे मारहाण केला त्या सगळ्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एका चांगल्या उत्कृष्ट अशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथे पाठवून त्यांची मेडिकल केली आणि तिथून तो मेडिकलचा रिपोर्ट घेतला। माझं विचारणं असं आहे की ज्या वेळेला आपल्यावरती अशा प्रकारचा आघात होतो आपलं सगळं प्रथमदर्शनी बनतं की आपल्याला मेडिकलसाठी त्या ठिकाणी सरकारी इस्पितळ पाठवलं झालं पाहिजे, हे झालं नाही। सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीमध्ये मागणी करून सातत्याने मागणी करून देखील आजपर्यंत सीसीटीव्ही फुटेज हे रुपेश हिराजी ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आलेले नाहीये। त्यांनी कोर्टाद्वारे मागणी केलेली आहे, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे अर्जही दिलेला आहे, पण ते नाहीये। आणि कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये अशा प्रकारच्या घटनेचं त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नसताना देखील, कारण याबद्दल मी स्वतः पोलीस स्टेशनच्या अधिकारी एका वरिष्ठ अधिकारीसोबत बोललो होतो, त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, प्रत्येक वरिष्ठ अधिकारी प्रत्येक पोलीस अधिकारी हा त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्या ठिकाणी बसलेला असतो। त्या अधिकाऱ्याशी मी स्वतः बोललो होतो, त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज नाही आहे, आसपासचे सगळे सीसीटीव्ही जे होते ते बंद आहेत किंवा त्याच्यामधलं सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध नाहीये, हे त्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही। जर सीसीटीव्ही फुटेज तुमच्याकडे नाही आहे तर मग तुम्ही कुठल्या आधारावरती एवढे गंभीर सेक्शन एखाद्या सामान्य व्यक्तीवरती, एखाद्या नागरिकावरती, एखाद्या जनसामान्य व्यक्तीवरती तुम्ही एवढे मोठे सेक्शन्स कुठल्या आधारावरती लावलेले आहेत? आणि जर हे असं असेल तर त्याचप्रमाणे प्रत्येक जनसामान्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने प्रत्येकाला हे स्वतंत्र आहे, प्रत्येकाला हे फंडामेंटल राईट्स आहे, प्रत्येकाला हे अधिकार आहेत की त्याला देखील त्याची बाजू मांडता यावी, त्याला देखील त्याच्या न्यायिक अधिकाराप्रमाणे मागणी करता येते, त्याला देखील त्याचा गुन्हा जो त्या ठिकाणी नोंदवत असेल तो नोंदवता येतो। चौकशी अंतमी हे लक्षात येतं की बाबा गुन्हा कसा घडलाय, कुठून घडलाय, कोणी घडलाय, यासाठी न्यायालय आहे। पण जर पोलीस प्रशासन कोणाच्या सांगण्यावरती जर 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे गंभीर गुन्हे लावत असतील आणि एखाद्याचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाऊल चालत असेल तर मला असं वाटतं की नवी मुंबई पोलीसकरांच्या बाबतीमधल्या या एकंदरीत या प्रक्रियेवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं, हे मला आजच्या प्रथमदर्शनी वाटतं। BNS 190 इंटू ब्रॅकेट BNS 190 BNS 351 इंटू ब्रॅकेट 2 आणि BNS 352 BNS 109 म्हणजे 307 म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न करणे किंवा आत्महत्या हल्ला झाला। BNS 189 ज्याच्यामध्ये धारदार शस्त्राचा वापर करणं, एखाद्याला जीव घेण्यासाठी जी लागणारी जी शस्त्र त्याचा वापर करणं। BNS 190 म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन केलेला हमला, अशा प्रकारची ही सेक्शन त्याच्यामध्ये लागलेली आहेत। याच्यामध्ये असं होतं की रुपेश हिराजी ठाकूर हे सायंकाळी पाम बीच रोडवरती वॉक करायला जातात, इव्हिनिंग वॉक करायला जातात, हे नित्य नियमाप्रमाणे इव्हिनिंग वॉक करायला जातात। हे संध्याकाळी इव्हिनिंग वॉक करण्यासाठी आपल्या घरातून निघाले आपली गाडी घेऊन, आणि आपली गाडी घेऊन आपल्या घरातून वॉक करण्यासाठी निघाले असताना पुढे वडार भवनच्या जवळच्या एका रोडवरती यांच्या गाडीच्या समोर एक सफेद रंगाची क्रेटा गाडी जिचा नंबर होता 3001 या गाडीने त्या गाडीच्या समोर उभं राहून गाडी उभी करून यांच्या गाडीच्या मध्ये अडथळा निर्माण केला। या संदर्भामध्ये हॉर्न वगैरे सगळं त्यांनी दिलं, गाडीची साईड मागितली, या गोष्टी लक्षात घेत असताना त्या गाडीने थोडीशी गाडी पुढे घेऊन ती गाडी पुढे उभी करून त्या गाडीतल्या लोकांनी गाडीतल्या काचा खाली करून या गाडीमधल्या इस्माल म्हणजे आमच्या रुपेश हिराजी ठाकूर या आमच्या पदाधिकारीला घाण शिव्या घातल्या, त्याला त्या ठिकाणी मारण्याच्या धमक्या दिल्या। अशा परिस्थितीमध्ये रुपेश हिराजी ठाकूर याने जाऊन त्या लोकांच्याकडे त्याची विचारपूस केली की हे म्हणजे तुम्ही मला शिव्या का देता, याच्याबद्दल विचारणा केली। ही विचारणा केली असता गाडीमध्ये असलेले सगळ्या इस्मांनी तात्काळ बाहेर येऊन या रुपेश ठाकूर आणि रुपेश ठाकूर सोबत असलेले त्याचे भाऊ संतोष ठाकूर यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। यावेळेला गाडीमध्ये संतोष ठाकूर, सुमित ठाकूर आणि रुपेश ठाकूर हे 3 इसम होते आणि या 3 इसमावरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला। या जीवघेणा हल्ला करताना त्यावेळेला रोहित भोईर हा त्यांचा एक मामाचा मुलगा आहे, या रोहित भोईरने त्यावेळेला हे शब्द वापरले की हुसेन सामान निकाल हे शब्द या रोहित भोईर यांच्याकडनं आले। हे शब्द आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी हडकंप झाला, लोकांनी असलेल्या त्या ठिकाणच्या गाडीमध्ये त्या मुलांनी ताबडतोब त्या ठिकाणी गाडीमधले स्टीलचे लोखंडी रॉड काढले आणि लोखंडी रॉड काढून संतोष ठाकूर, सुमित ठाकूर आणि रुपेश ठाकूर यांच्यावरती हल्ला चढवला। याच्यामध्ये संतोष ठाकूर यांच्या उजव्या खांद्यावरती जबरदस्त मारहाण झाली, म्हणजे त्याचा खांदा हा आजही त्या ठिकाणी त्याला इतकी मोठे दुखापत झाली की त्याला त्या खांद्याला त्याला नियमित करायला कदाचित वेळ जाईल।
यासोबतच रुपेश ठाकूर यांना मारहाण झाली. या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे त्या ठिकाणी हातापायी होत असताना रुपेश ठाकूर यांच्याकडे सातत्याने त्यांना त्या गोष्टी रोखण्याची त्या ठिकाणी विनंती केली गेली होती. पण या गोष्टी न होता त्यांच्याकडे हे सातत्याने वार होत असताना त्यांच्यामधला एक सहकारी याच्या डोक्यामध्ये हा लोखंडी रॉड लागला. त्यांच्याच एका सहकारीच्या डोक्यामध्ये हा लोखंडी रॉड लागला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. हे लक्षात घेत असताना तात्काळ त्या ठिकाणी धावपळ निर्माण झाली. आसपासची सगळी लोक आली, ओरडाओरड सुरू झाली की बाबा हे सगळं थांबा करून तुम्ही काही इथे या ठिकाणी संतोष देशमुख करणारे तुम्ही काय कोणता गँग आहात का करून. लोकांनी त्या ठिकाणी कुसबुस केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ थांबवण्यात आलं आणि त्याच वेळेला धावपळ सुरू झाली. लोकांनी त्या ठिकाणी आपले हे रॉड वगैरे टाकले, चपला बोटा त्यांच्या पडल्या आणि ते गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी गाडी त्यांनी प्रयाण केलं आणि ते निघून गेले. या गोष्टी जे काही झालेल्या प्रकार आहे ह्या प्रकारावर ताबडतोब रुपेश ठाकूर यांनी 110 वर नंबर डायल केला. 110 वरती डायल केलं तर कुठला रिस्पॉन्स आला नाही. 112 डायल केला. 112 वर त्यांना जो काही रिस्पॉन्स आला त्या रिस्पॉन्सच्या माध्यमातून तिथे तात्काळ पोलीस जे असतात कॉन्स्टेबल सुरक्षा रक्षक ते तिथे पोहोचले. पोलिसांनी त्या ठिकाणची नोंद घेतली, बाबतीत घडलेल्या घटनेची नोंद घेतली. त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आसपासचे जे आहेत ते चेक करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रुपेश ठाकूर यांनी त्यांच्याकडे असलेले जे रॉड होते ज्यातून मारहाण झाली ज्या ठिकाणी पडलेले त्या पडलेले रॉड त्यांच्या हातात दिले की ह्या रॉडने मारहाण झाली करून आणि त्या रॉड त्यांना सपूत करून त्यांनी पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला जाऊन रुपेश ठाकूर हे साधारणतः 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांच्याकडे विनवणी करत होते की माझा FIR माझा गुन्हा घ्या, माझा गुन्हा नोंदवून घ्या करून. परंतु या गोष्टीची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शहानिशा न करता त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता त्यांना मेडिकल करायला तुम्ही निघून जावा असं सांगून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलं इस्पितळामध्ये आणि त्यांच्यासोबत म्हणजे दुसरी जी होते आरोपी होते ज्यांनी या मारहाण केलं त्या लोकांना त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवून त्या ठिकाणी त्यांचा मेडिकल करायला लावला आणि त्यांच्याकडनं रुपेश ठाकूर यांच्यावरती हे 1, 2, 3, 4, 5 ही जी सेक्शन लावून ह्या प्रकारचा गुन्हा जो त्यांच्यावरती नोंद करण्यात आला. मित्रांनो, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडायचा मुख्य मुद्दा असा होता की ही गोष्ट घडत असताना साधारणतः 9:30-10च्या आसपासमध्ये या राज्याच्या माजी मंत्री असलेले आणि राज्याचे एक मोठे नेते आमदार असलेले माननीय संजय शिरसाट साहेब यांचा एक व्हिडिओ झालेला आहे. तो व्हिडिओ संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे आणि संजय शिरसाट साहेब असं म्हणतात की त्या ठिकाणी आजकाल कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नवी मुंबईमध्ये पण काही लहान मुलांना लोखंडी रॉडने जीव घेणं हल्ला झालेला आहे, मारहाण झालेली आहे करून आणि त्याच्या बाबतीमध्ये मी CP कडे बोललोय वगैरे वगैरे करून. आणि त्याच्यानंतर तात्काळ काही दिवसानंतर जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये संजय शिरसाट यांच्या ट्विटरवरनं पण हा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. आता हा व्हिडिओ दिसत नाही करून.